खरं सांगूचा तर माका वाटाकय नव्हता कुडाळ ते मुंबई एकट्याचो प्रवास इतको भारीचा। तर नमस्कार मंडळी, स्वागत असं तुमचा 30 दिवसाच्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये। तर पटापट तयारी करून मिया निघाले पप्पांसोबत स्टेशनवर जा। तर ट्रेन 11ची होती आणि आमका वाजलेले 11:15। म्हटलं ट्रेन गावता की नाही, तर मगे काय 15 मिनिटं ट्रेन लेट होती। ट्रेनला येऊ काय वेळ होतो, म्हटलं पप्पांसोबत 4 गोष्टी मारिया। मग जर वेळेस मजा केलो तर थोड्या वेळाने आमची ट्रेन पण येईल। आज मी तर खूप एक्सायटेड होते, कारण मी आज पहिल्यांदाच मुंबईपर्यंत असो एकटीचा प्रवास करणार होते। तर मी तर आज खूप खुश होते, पण पप्पांच्या चेहऱ्यावर मात्र खूपच टेन्शन दिसत होता, कारण पहिल्यांदाच मी मुंबईपर्यंत एकट्यानं प्रवास करणार होते। तर मग ते माका एक एक सांगूक लागले, हय उभा राहा नको, थंय उभा राहा नको, असा राहो तसा राहो आणि सगळ्याच। म्हणजे ते खूप काळजी वाटत होती माझी, कारण पहिल्यांदाच प्रवास करत होते। तर 11:30च्या दरम्यान माझी ट्रेन सुटली आणि मग काय माझ्या प्रवासाक सुरुवात झाली। तर नंतर भूक लागली, तसा कुरकुरे खाऊक बसले। तर म्हटलं रत्नागिरी इली, चला तर रत्नागिरीचं वडापाव टेस्ट करूया। बघते तर खूपच गर्दी होती ट्रेनमध्ये। पटापट वडापाव घेतलं आणि खाऊक बसलो। सुरुवातीक काय ट्रेनला इतकी गर्दी नव्हती, पण जसा खेळ येला तसा सगळाच फुल झाला। मी आपला मस्त विंडो सीटला निसर्गरम्य असे नजारे बघित माझी जर्नी एन्जॉय करीत होते। कोकणची हिरवळ, सुंदर असे घाट, हे सगळेच नजारे बघताना खूपच भारी वाटत होता। मात्र या गुहेचा आवाज ऐकान माझे कान मात्र अर्धे गेलेले। प्रवास करता करता मगे मी जरा भेळ खाल्ले आणि पुढे पुढे मोठे मोठे बिल्डिंग्स दिसायला लागले। धरण 9च्या दरम्यान मी ठाण्यात पोहोचले। स्टेशनला पोहोचल्यावर मी पटकन लोकल पकडले, कारण माका पुढे जायचं होता। तर मंडळीनो, अशी झालेली माझी सुंदर आणि मेमोरेबल अशी जर्नी। तर मंडळीनो, तुमका कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा।